now for the most awaited session of the day, what you can do. We don't want to leave you just with knowledge, we want to leave you with an actionable steps. This next session about what you can do will help you understand what exactly and how you can contribute to climate action starting today. A celebrated actor, environmentalist and activist who has used his influence to promote conservation, sustainability and climate awareness. His passion for planet extends beyond the screen. He is actively engaged in efforts to protect India's forests and water bodies. I would like to welcome on stage Mr. Suyash Tirak. Please give him a huge round of applause. A renowned environmental activist and researcher who has been at the forefront of river conservation, ecological restoration and climate advocacy, his work has played a crucial role in preserving natural ecosystems across the country. Please provide a huge round of applause and welcome Mr. Sarang Yadwadkar on stage. Moderating the discussion, we have Mr. Prithviraj, who will make sure that this session leaves you with the most motivation to take an action. गुड इव्हनिंग एव्हरीवन. निधीने खूप चांगलं इंट्रोडक्शन दोघांचंही दिलं आहे, पण त्या इंट्रोडक्शनच्याही पलीकडे म्हणजे सगळ्यांना सारंग सर आणि सुयश दोघंही त्यांच्या राईट्समध्ये सेलिब्रिटीज म्हणून माहिती असतील, पण त्याच्याही पलीकडे वी हॅव द अपॉर्च्युनिटी टू इंटरॅक्ट विथ टू एक्स्ट्रीमली सेन्सिबल माइंड्स रिलेटिंग टू दिस होल इशू दॅट वी आर फोकसिंग ऑन टुडे. तर मग हे डिस्कशन जरी मी मॉडरेट करत असो किंवा त्यांना प्रश्न विचारत असलो तरी असं काही ठरवलेलं नाही की असंच घेऊन जायचं आहे, त्याच बाजूला घेऊन जायचं आहे. सो व्हॉट आय रिक्वेस्ट इज की तुम्हाला ऑडियन्स म्हणून जे काय प्रश्न असतील ते जसे सुचतील तसं हात वर करा आणि ते प्रश्न विचारायला काहीही हरकत नाही. फक्त स्पीकरचा जो फ्लो आहे तो ब्रेक होऊ देऊ नका, एवढं त्या गोष्टींकडे लक्ष देऊन बघा. आणि तुम्ही जे काय प्रश्न विचाराल त्यातनं ते दोघं पुरेसे केपेबल आहेत की त्यांना जे बोलायचं आहे तर त्याच्याकडे ते आणतीलच परत एकदा. सो टू स्टार्ट ऑफ, सुयश सर आपल्यासोबत असतो तो पाहुणा म्हणून. सो सुयश दादा, तू जंगल एकोज म्हणून एक पॉडकास्ट तुझा आहे यूट्यूबवर, अँड यू आर ऑल्सो an environmental photographer visiting various destinations. You being an actor, you being an artist yourself, what do you think is the responsibility or the role of actors in this whole climate spectrum or environmental spectrum that we are seeing? So I won't talk about other actors, I will talk for myself. Being an actor, मला एक लक्षात आलं की मी काहीही बोललो किंवा मी काहीही केलं तर त्याचा एक सर्टन इम्पॅक्ट ऑडियन्समध्ये किंवा जे फॉलोअर्स असतात त्यांच्यामध्ये येतो कुठल्याही मुद्द्याबद्दल. काही जणांना ते आवडतं, काही जणांना पटत नाही, काही जणांना ते ऑब्जेक्शन घ्यायचंच असतं. एखाद्या सेलिब्रिटीनी काही स्टेटमेंट केली की म्हणून ऑब्जेक्शन्स येतात. सो मला लक्षात आलं की आपण काहीही केलं तरी त्यावरती प्रश्न उभे राहणारच आहेत. सो वाय नॉट डायव्हर्ट दिस अटेन्शन विच आय हॅव राईट नाव. मी ॲज ॲक्टर म्हणून 4 लोक ओळखतात, कदाचित अजून 5 वर्षांनी मला ओळखणार नाहीत. आत्ता जर मला 4 लोक ओळखतात तर त्या 4 लोकांचं लक्ष अशा मुद्द्यांकडे घेऊन जायचं जे आत्ता खरंच खूप रेलेव्हंट आहेत. जसं की एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही प्रश्न आहेत किंवा क्लायमेट ॲक्शनच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायच्या असतील, जंगलं कशा पद्धतीने आपण वाचवू शकतो, किंवा जे एक आपल्याकडे स्पीसीज स्पेसिफिक सस्टेनेबिलिटीचे प्रोग्राम्स आखले जातात की टायगर सेव्ह करा किंवा एलिफंट सेव्ह करा. सो हे जे ह्यामध्ये अनेक लूपहोल्स जाणवले आणि मग जसं मी अनेक एन्व्हायरमेंटलिस्ट किंवा रिसर्च सायंटिस्ट बरोबर सतत काही ना काहीतरी माझं डिस्कशन बोलणं चालायचं, असं वाटलं की ते सगळं डिस्कशन आपण लोकांबरोबर शेअर करायला सुरुवात करूया. कारण नाव इज द टाईम फॉर पीपल टू पे अटेन्शन टू दिस टॉपिक्स रादर दॅन पेईंग अटेन्शन टू अदर टॉपिक्स विच आर काइंड ऑफ मिसलिडिंग यू इन टू समथिंग एल्स. कारण जे चाललंय त्याकडे म्हणजे जे ॲक्च्युली ज्याला ॲक्शन रिक्वायर्ड आहे त्याच्याकडे लक्ष डायव्हर्ट करणं, त्या हेतूतनं ॲक्च्युली जंगल एकोजची पण सुरुवात झाली. सारंग सर, तुमच्याकडे येताना अनेकांना माहिती आहे की सारंग सर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिजममध्ये किंवा कमिटीच्या रेकमेंडेशन्स काय द्यावेत, काय असावे, पुणं कसं घडावं किंवा शहरं कशी वाढावेत याबद्दल सर तुम्ही सांगत असता. सध्याची स्थिती बघताना मागच्या काही वर्षात प्रशासन
कितपत काम करत आहे, कितपत कॉन्ट्रीब्युशन करत आहे एन्व्हायरमेंटसाठी, आणि जर नसेल करत तर काय चुका तुम्हाला आत्ता प्रशासनाच्या दिसत आहेत? तू विचारलेला प्रश्न मी 2 भागात हे करेन की शहरं कशी वाढावेत. आता परिस्थिती अशी आहे की शहरं कशी वाढू नयेत हे आपल्याला पाहायला पाहिजे, आणि हा अत्यंत बेसिक इश्यू आहे. म्हणजे आपण जे शहरांमध्ये वेगवेगळे इश्यूज फेस करतो, मे इट बी क्राईम, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, ट्रॅफिक जॅम्स, काही वेगवेगळे जे हे इश्यूज आहेत ना, दीज आर द सिम्पटम्स ॲक्च्युली. आणि रूट कॉज जे आहे, हे रूट कॉज ही शहरांची प्रचंड झालेली वाढ, आणि प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. तर ही जी शहरांची जी वाढ होती आहे, म्हणजे थोडंसं मी याच्यात वेगळ्या अँगलनी सांगतो की जशी एक ह्युमन ॲनाटॉमी असते, आपल्या शरीराची एक रचना असते ह्युमन ॲनाटॉमी, तशी एक अर्बन ॲनाटॉमी पण असते, शहरांची पण एक रचना असते. जसं रस्ते असतात, तसं आपल्याकडे आर्टरीज असतात आपल्या शरीरात, तसे वॉटर सप्लाय वेन्स असतात, तसे ड्रेनेज सिस्टीम, लंग्स असतात तसे हिल्स आणि ग्रीन स्पेसेस, जसे किडनीज आणि लिव्हर असतं तसे STPs वगैरे असतात. तो एक पॅरलल बऱ्यापैकी ॲनाटॉमी शहराची सुद्धा असते. एक आता समजा तुझी हाईट किती आहे? 6 फूट. किती तुझं रिजनेबल वजन हेल्दी आहे? 75 किलो. आता समजा हा 120 किलोचा झाला, तर आपण त्याला हेल्दी म्हणू का? म्हणजे असू शकेल का? नाही होणार तसं. तसंच शहरांचं सुद्धा आहे. म्हणजे शहराचं क्षेत्र किती आहे, तिथली एक डेमोग्राफिक कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे, तिथल्या सिस्टीम वेगवेगळ्या काय किती डेमोग्राफिक स्ट्रेसेस सहन करू शकतात, याप्रमाणे त्या शहराची ग्रोथ झाली पाहिजे, आणि ती ग्रोथ तिथे थांबली पाहिजे. याच्या पलीकडे जर वाढलं तर त्याला ग्रोथ नाही म्हणत, आपण ओबेसिटी म्हणतो, आणि त्याच्याही पलीकडे वाढलं त्याला मॅलिग्नंट ग्रोथ म्हणावे लागेल. तर आजची शहरं, पुणंसुद्धा हे नक्की त्यातच येत आहे. पुण्याची जी ग्रोथ आहे ही इथल्या क्षमतेपेक्षा ही खूप वाढलेली आहे, आणि याच्या मागचं मूळ कारण जे आहे माझ्या मते ऑफकोर्स या आपल्या डेव्हलपमेंट पॉलिसीज. आपण जेव्हा खर्च करतो, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर जे खर्च होतात ते सगळे आपले अर्बन सेंट्रिक डेव्हलपमेंट पॉलिसीज आहेत. रुरल सेंट्रिक किंवा बॅलन्स्ड सो टू से डेव्हलपमेंट पॉलिसीज नाही आहेत. त्यामुळं मी सुद्धा मूळचा पुण्याचा नाही आहे, मी कुठून तरी छोट्या गावातून पुण्यात आलेलो आहे. का आलो? मला माझं गाव सोडायची हौस नव्हती. बऱ्याच जणांना नसेल, तुमच्यातले सुद्धा बरेच जण मूळचे पुण्याचे नसतील सुद्धा. आपण का सोडतो? तर तिथे एज्युकेशन नसतं, तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज नसतात, अनेक गोष्टी, तिथं वॉटर सप्लाय नीट नसतो. त्यामुळं लोक संधी मिळताच मोठ्या शहराकडे येतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. शहरांची म्हणजे आपल्याला मायग्रेशन थांबवलं पाहिजे, ते रिव्हर्ट केलं पाहिजे, आणि हे झाल्यानंतर शहरांची हेल्थ सुधारायला सुरुवात होईल. हा म्हणजे थोडंसं मी लांब उत्तर दिलं, पण अत्यंत बेसिक प्रश्न होता. दुसरा काय होता तुझा प्रश्न? प्रशासन यासाठी कितपत? प्रशासन, मी अगदी स्पष्ट बोलतो, दुःशासन आहे सध्या. हे जे मी डे इन डे आउट अनुभवतोय अनेक बाबतीत, आणि ह्याला जबाबदार सर्वस्वी आपण आहोत. आपण कुठंही प्रशासनाकडे बोट दाखवायचं नाही, आपण कान धरला पाहिजे प्रशासनाचा. आणि ह्या सगळ्या सिस्टीम्स अस्तित्वात आहेत. साधं PMC म्हणलं तर एक व्हॉट्सॲप नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट केली तर त्यांचा रिस्पॉन्स यायला पाहिजे. नाही रिस्पॉन्स आला तर पुढच्या स्टेप्स घ्यायच्या. आपण जे सुखवस्तू झालेलो आहोत ना नागरिक, हे आपलं चुकतं आहे. मग ते प्रशासनातलं कुठलंही डिपार्टमेंट असेल, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट असेल, ट्रॅफिक असेल, कॉर्पोरेशन असेल, कुठलंही असेल, यांना दोष देण्याआधी आपण स्वतःकडे पाहायला पाहिजे. परंतु फक्त प्रशासनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्या अत्यंत म्हणजे आपण जे बघतोय याच्यापेक्षा अत्यंत मोठ्या पातळीवर भ्रष्टाचार चालू आहेत. पुण्यात 500 किलोमीटर लांबीचे खड्डे रस्ते खणायचा एक प्रकल्प येतो. इमॅजिन 500 किलोमीटर लांबीचे रस्ते पुण्यात खणले जाणार आहेत एका स्पेसिफिक प्रोजेक्टसाठी. पुणे मुंबई हायपरलूप म्हणून एक प्रोजेक्ट येऊ घातलं आहे. त्या प्रोजेक्टची कॉस्ट किती असेल? 3 लाख कोटी रुपये. जगात अजून कुठेही त्याचं सक्सेसफुल एवढ्या स्केलवर इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे. हू इज गोइंग टू बेअर द कॉस्ट ऑफ इट? असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ती कॉस्मेटिक आहेत. आपण आपल्या शरीराला स्मार्ट बनवायचा प्रयत्न करतोय, प्रशासन पुणे शहराला स्मार्ट बनवायचा प्रयत्न करते, केविलवाणा प्रयत्न करते, परंतु हेल्दी बनवत नाही आहे. आणि इथं काहीतरी प्रशासनाचं आणि मूलतः आपलं पण चुकतंय असं माझं मत आहे. सुयश दादा, म्हणजे शहराच्या प्रश्नांकडनं आपण थोडं आता
महाराष्ट्रात खूप उत्तम जंगलं आहेत, महाराष्ट्रात खूप उत्तम असे पर्यटन स्थळं आहेत जिथे जाऊन तुम्ही खरं पर्यावरण म्हणजे काय, खरं पर्यावरण किंवा बायोडायव्हर्सिटी बघू शकता. आणि यू आर व्हेरी इन्व्हॉल्ड इन दिस स्पेक्ट्रम. हे कधीपासून सुरू झालं, की फर्ग्युसनमध्ये असतानाच एन्व्हायरमेंट शिकत असताना की त्यानंतर? शाळेपासून ॲक्च्युली या गोष्टीची आवड होती. जंगलं बघायची किंवा आजूबाजूच्या बायोडायव्हर्सिटीज जाऊन ऑब्झर्व करायच्या. त्यावेळेला बायोडायव्हर्सिटी या कॉन्सेप्टशी मी फार फॅमिलियर नव्हतो. फक्त जायचं, वेगवेगळी झाडं बघायची, वेगळे किडे पक्षी प्राणी बघायचे, ऑब्झर्व करायचे, याचं फॅसिनेशन होतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं एक वेड होतं. कुठेही त्यामध्ये फार गुंतायचं असं ठरवलं नव्हतं आणि कधीही त्यात फार ॲक्टिव्हली काम करीन असंही वाटलं नव्हतं. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये असताना माझे सगळे टीचर्स आणि प्रोफेसर्स खूप चेष्टेने मला म्हणायचे की तुला फार भटकायला मिळतंय म्हणून तू कदाचित तिकडे आलायस, कारण तुला यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, तुला ॲक्टिंग करायचे दिसतंय. पण ॲज आय सेड, मी जेव्हा ॲक्टर म्हणून काम करायला लागलो, ॲक्टिंग आमचं जे फील्ड आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी आहे, ती बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात नॅचरल रिसोर्सेस वापरते. आमच्या अनेक सेट्सवरती जनरेटरचे मोठे मोठे गाड्या असतात, जनरेटरवरनं इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते. पाण्याच्या बाटल्या आम्ही वाटेल तशा वापरतो. टिश्यू पेपर्स आम्ही लिटरली ॲट डिस्पोजल असतात, वाटेल तसे वापरतो. आमचे कपडे जे असतात ते आम्हाला एकदा घातल्यानंतर परत दुसऱ्यांदा वापरायच्या आधी 4 वेळा वॉश करून घ्यावे लागतात, कारण सेटवरती बऱ्यापैकी. सो सेटवरती जेव्हा खूप फिरायला लागलो किंवा सेटवरती खूप काम करायला लागलो, मला जाणवायला लागलं की आपण ज्या स्पेसमध्ये काम करतोय इथे हे आपण जे काही गोष्टी कन्झ्युम करतोय त्या खूप जास्त आहेत. आपण ॲज अन आर्टिस्ट म्हणून काम करतोय, आपलं घर चालतंय किंवा आपल्याला त्याची आवड आहे, आपल्याला समाधान मिळतंय म्हणून करतोय. बट ह्याचा जो एक इम्पॅक्ट होतोय त्याला आपण स्वतः काही ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय का? मग तिथून ते हळूहळू ट्रिगर व्हायला लागलं की माझ्या सेटवरती जेव्हा मला दिसायला लागलं वेस्टेज, तेव्हा ते तिथेच थांबावं ह्यासाठी प्रयत्न, किंवा निदान माझ्या लेवलला तरी ते थांबावं, अशा पद्धतीने ते सगळं सुरू झालं. आणि जंगलांमध्ये जायची ओढ आधीपासूनच होती. ती मग लॉकडाऊनच्या काळात मला असं झालं की पुन्हा एकदा आपण तो प्रवास सुरू करूया, पुन्हा जास्तीत जास्त वेळ काढून जंगलांमध्ये जाऊया. कारण आपल्याकडे पर्यटन स्थळं खूप पॉप्युलर होतात आजकाल. सोशल मीडियामुळे खूप पटकन एखादं स्थळ पॉप्युलर होतं, पण आपण बरेचदा हे विसरून जातो की आपल्या घरात लिटरली आपल्या बागेत सुद्धा तेवढीच बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते, जी आपण जर कन्झर्व करायला लागलो किंवा आपल्याला त्याची ओळख पटली तर आपण ऑटोमॅटिकली ते कन्झर्व करायला लागू. म्हणजे शहरांमध्ये, सर म्हणतात त्याप्रमाणे, जी हेल्दी शहरं आहेत ती बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत सुद्धा बरीचशी रिच आहेत. म्हणजे पुण्यासारख्या शहरात अनेक ठिकाणांमध्ये, अनेक भागांमध्ये तुला अनेक अशा कॉलनीज सापडतील जिथे अशा पक्ष्यांचा रेग्युलर वावर आहे, जी तुला स्पेसिफिकली काही जंगलांमध्येच सापडतात असं सांगितलं गेलं आहे आजपर्यंत. कारण ओळखच नाही आहे. लोकांना असं वाटतं की जंगलात गेल्यानंतरच तुम्हाला प्राणी पक्षी बघायला मिळतात. तर ती ओळख, हा जो काही सगळा गैरसमज आहे, अगदी माझ्या घरापासून असलेला हा जो काही गैरसमज आहे, तो कुठेतरी पुसला जावा. लोकांना आपल्या आजूबाजूचं जंगल पण ओळखता यावं, अर्बन वाईल्ड लाईफची सुद्धा ओळख व्हावी, म्हणून ते प्रयत्न चालू आहेत सध्या. आणि शहरं वाढतायत हे जसं अनहेल्दी आहे, तसंच जंगलं पण कमी होत आहेत हे सुद्धा. हे खूप दोन्ही हँड इन हँड जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ते करत असताना लक्षात येतं की यार, आपण हे सगळं जे काही करतोय, हे जे काही आपण ह्या जागांना जाऊन जी काही भेट देतोय, त्यातनं सुद्धा व्हॉट आर वी गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, व्हॉट व्हॅल्यू आर वी ॲडिंग टू द सोसायटी. मी जर काहीतरी एखाद्या जंगलातनं, एखाद्या पक्ष्याकडनं शिकलोय, तर ते मी 4 जणांबरोबर शेअर करतोय की नाही, मला ते कुठेतरी माझ्या रोजच्या जगण्यात ते वापरता येतंय की नाही, हे सगळे प्रश्न पडायला लागल्यामुळे तिथला वावर जास्त वाढलाय. आणि इथून पुढे पण होपफुली तो वावर जास्त असेल, कारण त्यामुळे बरीचशी लोक कनेक्ट होत आहेत या गोष्टी. बरेच लोक मी बघतोय की लिहून घेत आहेत, हे करतायत. आपल्या इथे फार सिरियस काही चाललेलं नाही, नुसत्या गप्पा मारतोय. गप्पांमध्ये तुम्ही सहभागी व्हा. सो कधी हात वर करू शकता. परत एक आठवण, सारंग सर, तुम्ही आता एक शब्द वापरला मागच्या उत्तरात, कॉस्मेटिक सोल्युशन्स फार दिली जात आहेत, तो एक भाग. आणि पुढचा की डेमोक्रेसीचा जो कणा आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे चर्चा.
आपल्या इथे पॉलिटिशियन्स कितपत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या अवघड मुद्द्यांवर अवेलेबल आहेत, की फोटोशॉप करणं, कॉस्मेटिकली काही गोष्टी प्रेझेंट करणं आणि एका बाजूचं फक्त एका बाजूचं रूप एखाद्या प्रोजेक्टचं दाखवणं, असंच प्रशासनाचं चालतं. राजकारणी जे आत्ताचे आहेत किंवा त्यांचे मार्गदर्शक ॲडमिनिस्ट्रेशनमधले जे लोक आहेत, दोघंही एकमेकांना मार्गदर्शन करत असतात. योग्य दिशेनेच असं काही नाही आहे, पण हे मुळात चर्चा करण्याच्या क्षमतेचे नाही आहेत काही काही बाबतीत, असं माझं मत आहे. कारण मी पर्टिक्युलरली जे पुण्यातल्या नद्यांवर काम करतो, त्याच्यातला जो आत्ता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं जो साधारणपणे 5,000 कोटींचं प्रोजेक्ट चालू आहे, मी विरोध करतो आहे त्याला. तर त्या संदर्भात मी आयुक्तांना अनेक वेळा पत्र लिहिलं की याच्यावर आपण खुली चर्चा करूया, बालगंधर्वमध्ये चर्चा करूया, स्टेजवर चर्चा करूया, आम्ही घेतो बालगंधर्व, हां, आणि समोर पुण्यातल्या नागरिकांना आणि मीडियाला बोलवूया. आमचं चुकत असेल आम्ही माघार घेतो, तुमचं चुकत असेल तुम्ही माघार घ्यायची. आजच मी हे आव्हान पुण्यातल्या एका खूप मोठ्या पॉलिटिशियननं पण केलेलं तेच बघून मी हां. तर याच्यावर आजतागायत पुण्यातले आयुक्त हे शांत राहिलेले आहेत, त्यांनी उत्तर काही दिलेलं नाही आहे. आणि अनेक वेळा या संदर्भात चर्चा करताना मुख्य मुद्द्यावर आलं की वेगळ्या बाजूला घेऊन जायचा हा नेहमीचा अनुभव आहे. म्हणजे त्यामुळे मुळात यांचे उद्देश वेगळे आहेत, आपल्या गरजा वेगळ्या आहेत, आणि त्यामुळं या संदर्भात चर्चा करायची म्हटलं तर शास्त्रीय दृष्टिकोनातून लॉजिकली जर चर्चा करायची म्हटलं तर यांना त्या संदर्भात ज्ञान पण त्यांच्याजवळ उपस्थित नाही आहे, उपलब्ध नाही आहे. परंतु आमची ब्युरोक्रॅट्सशी किंवा पॉलिटिशियन्सशी किंवा यांच्याशी चर्चा करायची खूप इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे. म्हणजे वेळ आली तर तुम्ही सगळे या त्यावेळेला. मला असं वाटतं म्हणजे की एन्व्हायरमेंटल किंवा क्लायमेट अवेअरनेस एक स्टेप आहे, त्याच्या पुढे जाऊन क्लायमेट सेन्सिबिलिटी त्या गोष्टीतली, आणि पुढे क्लायमेट ॲक्शन असं येतं. आणि यातलं तिन्ही प्रशासनाकडे नाही आहेत बहुधा आत्ता तरी असं दिसतंय. पण ह्या गोष्टी समाजात एक लहान मुलगा आहे तिथपासनं कसं रुजवता येतील असं तुला वाटतं, आणि तुझे काही अनुभव? हे बघ, मला काय वाटतं, मी जसं मगाशी म्हणालो की बऱ्याचशा रिसोर्सचा एक्स्ट्रा किंवा ओव्हर यूज आमच्याकडनं होत असतो बरेचदा, किंवा आपल्या सगळ्यांकडनंच होत असतो. पण मी प्रायमरीली माझ्या बाबतीत हे मुद्दाम बोलीन, कारण हे जेव्हा मला जाणवायला लागलं तेव्हा माझ्या आयुष्यात काय काय बदल करता येतील ते मी, जसं की आय एम शुअर की आजकाल इथे किती जणांच्या घरी RO प्युरिफायर्स आहेत, वॉटर प्युरिफायर्स. साधारण 1 लिटर पाण्यासाठी किती पाणी वेस्ट जातं, त्या पाईपमधनं जे वेस्ट जातं ते कोणी नोटीस केलंय? 3-1 लिटर पाणी वाया जातं 1 लिटर पाणी प्युरिफाय करायला. सो ते जे तो पाईप बाहेर काढून ठेवतात आउटलेट, आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही हे पाणी डिस्कार्ड करून टाका. तर ते खरंच डिस्कार्ड करण्याची गरज आहे का? ते पाणी आपण रियूज करू शकतो, हा विचार करायला सुरुवात केली की हे दिस इज ऑल्सो वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. आणि आपण पिण्यासाठी 1 लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी जर 3 लिटर पाणी वेस्ट घालवते, तर ते पाणी दुसरीकडे घरातल्याच कुठल्या तरी कामांसाठी वापरू शकतो. आज जे काही वॉटर माफियाज येत आहेत किंवा आपल्याला टँकर्स मागवायला लागत आहेत अनेक सोसायटीजमध्ये, अनेक शहरांमध्ये हा प्रॉब्लेम फेस करायला लागतोय. तो आपणच दुर्लक्ष करतोय म्हणून ते प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय. जसं सर मगाशी म्हणाले की ही पहिली आपली जबाबदारी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. सो कुठल्याही लहान मुलाला कुठल्याही घरात, कुठल्याही शाळेत, कुठल्याही कॉलेजमध्ये हे पहिल्यांदा शिकवलं पाहिजे की प्रश्न तेव्हा विचारा जेव्हा तुम्ही करेक्ट आहात तुमच्या ॲक्शन्स बाबतीत, तुम्ही तुमच्या ॲक्शन्स बाबतीत अवेअर आहात. करेक्ट असा नसा, पण ॲटलिस्ट आर यू अवेअर ऑफ युअर कन्झम्पशन. कन्झ्युमरिझमबद्दल फार कमी गोष्टी आपल्याला कळतात की आपण ज्या गोष्टी कन्झ्युम करतोय, जसं की मगाशी एका टॉकमध्ये कार्बन फुटप्रिंटचा एक हे होता की माझ्या प्लेटमध्ये जर एखादं मला इम्पोर्टेड फूड आयटम किंवा एखादं फ्रूट हवं आहे, तर ते एक माझ्या प्लेटमध्ये एखादा किवी किंवा अशा पद्धतीचं एखादं फ्रूट आयटम माझ्या प्लेटमध्ये येताना त्याचा कार्बन फुटप्रिंट किती आहे, ते शिपिंग कॉस्ट, त्याच्यासाठी शिपिंग साठी लागणारे फ्युएल किती आहे, हा जो कार्बन फुटप्रिंट ट्रेस करण्याची
सवय लागली पाहिजे, ती अजून लागलेली नाही आहे. ती लहानपणापासून जर लागली तर कुठलाही मुलगा कुठल्याही इम्पोर्टेड फूडसाठी किंवा फ्रूटसाठी हट्ट करणार नाही. किंवा तुम्ही अशा पद्धतीचं फॅब्रिक असेल आपल्या कपड्यांमध्ये यूज होणारा, अनेक गोष्टी आहेत ज्या आपण रेग्युलर डेली लाईफमध्ये कन्झ्युम करतो, त्याचा कार्बन फुटप्रिंट जनरल नुसता लक्षात जरी यायला लागला ना तरी चेंजेस होतील, तरी तुमचं कन्झ्युमर बिहेवियर हळूहळू बदलायला लागेल असं मला जाणवायला लागलं. आणि आय थिंक तेच लहानपणापासून आत्ता सेटिंग होऊ शकतं की बरेच वेळेला हे मी बघतो की वेन यू आर कन्झ्युमिंग थिंग्स दॅट आर ट्रेंडिंग यू आर व्हेरी तुम्ही अप टू डेट आहात सोसायटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, आणि हे आपल्यावरती सतत बंबार्ड केलं जातं. आता सोशल मीडिया थ्रू सुद्धा त्याच गोष्टी बंबार्ड केल्या जातात. सो हे सगळं जे आपल्यावरती बंबार्ड केलं जात आहे ते खरंच आपल्याला करणं गरजेचं आहे की नाही हे सुद्धा विचारता आलं पाहिजे. आपण आज पुण्यात बोलतोय या गोष्टी, पुण्यातले अनेक लोक आरेला कार्य करणारे आहेत आणि अनेक वेळेला या गोष्टी क्वेश्चन, ह्या गोष्टी नाही पण बऱ्याचशा गोष्टी क्वेश्चन करतात. पण वेन वी आर कमिंग टू कन्झ्युमर बिहेवियर किंवा कन्झ्युमिंग रिसोर्सेस, त्यावेळेला हे क्वेश्चन्स विचारले जात नाहीत किंवा अशा पद्धतीचं बिहेवियर बघितलं जात नाही की आपल्याला खरंच हे कन्झ्युम करणं गरजेचं आहे का आत्ता, खरंच आपल्याला मिनरल वॉटरची तेवढी गरज आहे का, आपल्याकडचं असलेलं पाणी इज इनफ, आपण तेच क्लीन करून पिऊ शकतो किंवा वापरू शकतो आपल्या युजेससाठी, खरंच आपल्याला एसिसची एवढी गरज आहे का आपल्या आजूबाजूला आपण त्या पद्धतीचं प्लांटेशन करू शकतो, खरंच आपल्याला अशा अनेक गोष्टी आहेत. असे खरंच मला ह्याची गरज आहे का हे प्रश्न विचारायला लागल्यानंतर हळूहळू तो चेंज व्हायला लागेल असं मला वाटतं. कारण वकील आहे ना हा, तो क्रॉस एक्झामिनेशन सुयश, तू जंगलात भरपूर हिंडलेला आहे. येस सर. मी काही तुझ्या इतका हिंडलेलं नाही आहे, परंतु जंगलांमध्ये हिंडत असताना मला एक गोष्ट खूप म्हणजे डिस्टिंक्टिव्हली अशी जाणवली की जंगलातल्या प्राण्यांना दोनदाच घाई असते, एकदा स्वतःचा जीव वाचवायला किंवा कोणाच तरी जीव घ्यायला. येस. ओके. आपल्याला मात्र 24 तास घाई असते. म्हणजे मला सांगा, जंगलातले प्राणी सुखी का आपण सुखी? सिंपल गोष्ट आहे. हा फरक ज्यावेळेला मला जाणवला त्यावेळेला दुसरं एक मला खूप म्हणजे अजून महत्त्वाचं असं जाणवलं की म्हणजे पर्टिक्युलरली त्याला आमचं जनरेशन रिस्पॉन्सिबल आहे, तुमचं पण नाही म्हणता येणार. आम्ही लहान असताना ही पृथ्वी आम्हाला जी आम्ही बघितली, जी अनुभवली, किंवा आमच्या पूर्वजांनी हे प्लॅनेट जसं आम्हाला हँडओव्हर केलं त्याच्यापेक्षा अतिशय डिटिरियरेट करून, उद्ध्वस्त करून हे प्लॅनेट आम्ही पुढच्या पिढीला देतोय. आणि मला अक्षरशः गिल्टी वाटतं त्याच्यासाठी. याला पूर्णपणे आमची पिढी जबाबदार आहे, अनेक आस्पेक्ट्समधून जबाबदार आहे. म्हणजे माझ्या लहानपणी आमच्या घरी फोन पण नव्हता. आता आपण जगात कुठेही असं समोर माणसाला बघत बोलू शकतो. म्हणजे हे सगळं टेक्निकल ॲडव्हान्समेंट्स झालेले आहेत, परंतु एन्व्हायरमेंटमध्ये ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, मोबाईलशिवाय जगू शकतो आपण, परंतु शुद्ध हवेशिवाय, शुद्ध पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. ह्याच्यात आपण कुठल्या पातळीपर्यंत पोचलेलो आहोत आणि कुठल्या दिशेने आपला प्रवास चालू आहे. आपला हा जो प्रवास सध्या चालू आहे हा एक पेंडुलम झालेला आहे आपला, आणि हे होणारच आहे. कुठलाही पेंडुलम एका लेवलला वरती जातो, मग वेगाने खाली यायला लागतो, आणि तो त्याच्या बॉटम मोस्ट पॉईंटला पोहोचला की मग परत त्याचा वरती प्रवास सुरू होतो. आता वी आर हेडिंग टुवर्ड्स द बॉटम ऑफ दॅट जर्नी ऑफ दॅट पेंडुलम. यू गो एनिवेअर अँड पर्टिक्युलरली आपल्याकडे पुण्यासारख्या शहरात का जाणवतं? इट इज बिकॉज ऑफ डेमोग्राफिक स्ट्रेसेस, मी जो पहिल्यांदा म्हणलो तसे. तर त्यामुळं आपल्याला म्हणजे तुमच्या पिढीला हे आवश्यक आहे की आता चुका आम्ही केलेल्या आहेत, खरोखरीच केलेल्या आहेत, गुन्हे केलेले आहेत, तर हे आपल्याला जॉईंटली कसं रेक्टिफाय करता येईल. सुयशने अनेक गोष्टी त्याच्यातल्या सांगितल्या, कार्बन फुटप्रिंट, प्रियाने पण मगाशी बरेच डिटेल्स त्याच्यातले शेअर केले. तर ह्या गोष्टी आपल्याला कशा रेक्टिफाय करता येतील? आता मी थोडंसं वेगळं फक्त पुण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतो. पुणे हे खरंच म्हणजे जगात मी काही खूप हिंडलेलं नाही आहे, परंतु एकमेव शहर मी असं पाहिलं आहे की ज्याच्यात 5 नद्या आत येतात शहरात आणि त्या संगम होऊन एक नदीहून बाहेर पडते. म्हणजे वी आर रिअली वर्ल्ड्स मोस्ट वॉटर रिच सिटी. पुण्यात एवढं मायग्रेशन का होतं? कारण इथली वेदर चांगली आहे, इथं ग्रीनरी चांगली आहे, कारण इथं पाणी भरपूर आहे. आणि हेच जर पाणी जर आपण पुण्याचं दूषित केलं तर काय होणार आहे? आणि एक्झॅक्टली त्याच दिशेने आपला आत्ता
चाललंय. म्हणजे पुण्यातल्या नद्या, आपण पुलावर जरी उभं राहिलं तरी दुर्गंधी येत असते. नदीच्या जवळ जाणं तर सोडून राहा. आणि ही नदी शुद्ध करायच्या ऐवजी आपण डेकोरेट करायला बघतोय, आणि ते आपले हजारो करोड रुपये खर्च करून. ही आजची परिस्थिती आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाचा भाग असा आहे की पुणेरी नागरिक पुढे होऊन प्रश्न विचारत नाही आहे. ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. तुम्ही विचारा प्रश्न. वेगवेगळे विचार असू शकतात. जसे रंग वेगवेगळे तसे विचारसुद्धा वेगवेगळे असतात. आता आपण तिथे ते एक्झिबिशन बघितलं, किती कलरफुल होतं, त्याच्यामुळेच मजा येते. विचारसुद्धा जेवढे वेगळे असतील, परंतु दिशा एक पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे. हे जर आपण जर अंगीकारलं ना, तर आपला जरी विचार वेगळे असले तरी एका दिशेने आपली प्रगती आणि खरोखर इव्होल्युशन सुरू होईल असं मला वाटतं. सुयश, एक जोडून प्रश्न हा होता की जंगल एकोज ज्या वेळेला सुरू केलं, तर मग तू त्यातनं काय काय तुला अनुभव आले, कशा कशा लोकांना तू भेटलास, आणि इथे बसलेल्या सगळ्यांनीही तिथे जाऊन काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतात? जंगल एकोज बद्दल मगासपासून तू सारखा विचारतोयस म्हणून मी ज्यांना माहिती नाही जंगल एकोज काय त्यांना सांगतो. सो बेसिकली मला ॲक्टर म्हणून प्रश्न पडायला लागला की मी माझ्या मालिकांमधनं किंवा चित्रपटांमधनं किंवा नाटकांमधनं हे जे एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रश्न आहेत ते मी मांडू शकत नाही आहे, कारण तशा पद्धतीच्या स्क्रिप्ट्स लिहिल्या जात नाही आहेत. मी जर त्या लिहायचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने ते प्रोड्यूस करणारे किंवा मेकर्स सापडत नाही आहेत, किंवा त्याला तेवढा उठाव नाही आहे मार्केटच्या भाषेत बोलायला गेलं तर. सो काय करता येऊ शकतं, तर पॉडकास्ट वॉज वन सोल्युशन दॅट वी ऑल सॉ. यूट्यूबवरती हा पॉडकास्ट आहे जंगल एकोज नावाचा, ज्यामध्ये अशा पद्धतीची सोल्युशन शोधायचा प्रयत्न केला जातोय थोडाफार, जे प्रामुख्याने ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत असे रिसर्च सायंटिस्ट, ॲक्टिव्हिस्ट, जंगलात फिरणारे किंवा जनरल शहरांमध्ये सुद्धा काम करणारे. सो एन्व्हायरमेंट रिलेटेड जी एलिमेंट्स आहेत, पाणी आहे, हवा आहे, झाडं आहेत, प्राणी आहेत, सगळं ते आम्ही ह्या पॉडकास्टवरती थोडंसं त्याचे त्या विषयाला हात घालून त्याचे तुकडे पाडायचा प्रयत्न करतोय, सो दॅट चांगल्या भाषेत, सोप्या भाषेत लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. बरंचसं रिसर्च मटेरियल जे असतं ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, ते बरेचदा सायंटिफिक पेपर्स पुरतं मर्यादित राहतं आणि सगळेच जण सायंटिफिक पेपर्स रेफर करत नाहीत. सो अशा सायंटिफिक पेपर्सला आम्ही ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये आणायचा प्रयत्न करतोय, त्या स्पीकर्सना बोलवून त्यांच्याबद्दल जास्त माहिती करून. जसं की ग्रासलँड्सबद्दल लोकांना माहिती नव्हतं किंवा बरेचदा माहिती नसतं की ग्रासलँड्स कशाला म्हणायचं, वेस्टलँड्स कशाला म्हणायचं, वेटलँड्स कशाला म्हणायचं. हे जे फॉरेस्ट इकोसिस्टीमचे वेगवेगळे इकोसिस्टीम्स आहेत त्या नक्की काय आहेत हेच लोकांना माहिती नाही. म्हणजे लोकांसाठी ग्रासलँड इज इक्वल टू गवत, साधं गवत आहे ते, पण त्या ग्रासलँडमध्ये पण एक खूप थ्रायव्हिंग इकोसिस्टीम आहे, याबद्दल बोललंच नाही गेलं, हे याबद्दल कोणी सांगितलंच नाही तर ते कळणार कसं. म्हणून जेन्युइन प्रयत्न आहे जंगल एकोजच्या मार्फत ह्या सगळ्या विषयांना हात घालायचा. तुझा प्रश्न, जे लोक यात चिकाटीने काम करतात, सो त्यांच्याशी बोलताना मला हाच अनुभव येतोय की हे जे नॉलेज आहे किंवा हे जे काम केलं जात आहे ते आता अशी वेळ आली आहे की हे सगळ्यांबरोबर शेअर केलं गेलं पाहिजे. ह्यांच्याशी बोलताना जाणवतं की अरे यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला खरं तर आधी कळल्या असत्या तर मी 4 गोष्टी करू शकलो असतो. आय कुड हॅव कॉन्ट्रीब्युटेड इन अ बेटर वे इन कन्झर्विंग दिस स्पेस. मला जर माहिती असतं की अच्छा हा एरिया खरं तर ग्रासलँड्सचा एरिया आहे, हे नुसतं गवत नाही आहे, तर आय वुड हॅव बीन मोर अवेअर ऑफ प्रिझर्विंग दॅट इकोसिस्टीम वेन एव्हर आय एम व्हिजिटिंग दॅट प्लेस. मला जर हे आधी कोणी सांगितलं असतं की का वाईल्ड लाईफला फीड करणं चुकीचं आहे कुठल्याही पद्धतीने. आपल्याला आता उन्हाळा सुरू होईल, सगळीकडे पोस्टर्स सर्क्युलेट व्हायला लागतील की प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी स्पेशली पाणी ठेवा, फूड ठेवा. तर ते फूड ठेवणं का चुकीचं आहे हे मला जेव्हा अशा पद्धतीने इंटरॅक्शन्स व्हायला लागली तेव्हा ठाशीवपणे कळायला लागलं की ओके हे चुकीचं आहे आणि याचे काय मोठ्या प्रमाणात रिपरकेशन्स होतात नेचरमध्ये आणि ते आपल्याला कसे अफेक्ट करतात, ते प्राण्यांना कसे अफेक्ट करतात, ते ओव्हरऑल अख्ख्या इकोसिस्टीमला कसे अफेक्ट करतात. सो हे नॉलेज शेअरिंग आता सगळ्यांबरोबर घडलं पाहिजे म्हणून आता ते जाणवत आहे आणि ते आता करतोय ॲक्टिव्हली. बाकी त्यामधनं डेफिनेटली शिकायला खूप मिळतंय, खूप चांगल्या लोकांशी कनेक्ट व्हायला मिळतंय.
ग्राउंडवरती जाऊन बरीचशी ॲक्टिव्हिटी करायला मिळते. अशा पद्धतीच्या कन्झर्वेशन प्रोजेक्टसाठी इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही खूप कामं करतोय. जसं आत्ता अगदी साधं एक्झाम्पल, मी रिसेंटली अभिजित पाटीलशी बोलत होतो आणि तो ना त्यांनी खूप तुम्हाला जर कोणाला इंटरेस्ट असेल तर 11 मार्चपर्यंत कोरेगाव पार्कला त्याचं एक्झिबिशन चालू आहे, सीड स्टोरीज नावानी, बीजकथा नावानी. तो बियांचा इतिहास सांगायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे जे बियाणं फार्मर्स कल्टिवेट करतात त्याचा इतिहास सांगायचा प्रयत्न करतोय थ्रू डिफरंट युझिंग डिफरंट फॉर्म्स. बऱ्याचशा आर्टिस्टशी कोलॅबरेट करून त्यांनी त्याबद्दल ते एक्झिबिशन क्युरेट केलंय. आणि मला त्याच्याशी गप्पा मारताना लक्षात आलं की इंद्रायणी हा भात आपल्या हायब्रिड व्हरायटी आहे. ही आपल्याकडची इंडिजिनियस किंवा आपल्याकडची अशी व्हरायटी नाही, ही हायब्रिड व्हरायटी आहे, ज्यामुळे तुमच्या जमिनीचा कस लागणार आहे, जमिनीत अजून जास्त केमिकल्स वापरले जाणार आहेत, कारण इंद्रायणीची डिमांड वाढते. आज तो तांदूळ जास्त कन्झ्युम होतोय. सो हे जे माहितीच नसलेले मुद्दे आहेत, मला आता लक्षात आलं की माझं कन्झम्पशन वाढलं इंद्रायणीचं, म्हणून फार्मर्स ते जास्त प्रोड्यूस करायला जात आहेत. इन अ वे त्यांची लँड एका पॉईंट नंतर लो फर्टिलिटी दाखवते, म्हणून ते जास्त केमिकल्स प्रेफर करतायत आणि मग त्यांना लोन्स काढावे लागत आहेत आणि मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यापर्यंत जे काही प्रश्न जात आहेत ते. सो आपण जे डिमांड करतोय ते सुद्धा, म्हणून मी मगाशी म्हटलं की आपण जे कन्झ्युम करतोय त्याबद्दलचा अवेअरनेस पण खूप गरजेचा आहे आत्ता, की मी कुठल्या पद्धतीचं धान्य कन्झ्युम करतोय रोज घरात, त्यांनी एन्व्हायरमेंटमध्ये किती लेवलला गोष्टी अफेक्ट करतायत ह्याची जाणीव असणं आणि त्याबद्दलची ॲक्शन घेणं हे किती गरजेचं आहे ते जाणवायला लागलं आहे ह्या प्रवासामुळे. सारंग सर, आता थोडं ॲक्शन. सो माझे 2 प्रश्न आहेत. एक पहिलं सुयश सरांना प्रश्न विचारतो. हाय. हॅलो. तुझं नाव? माझं नाव सुहास तेलतुंबडे. हाय. सो तुम्ही थोडा वेळ पहिला आरोबद्दल सांगितलं की ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आरोमधनं भरपूर पाणी वेस्ट होतं, आणि मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे मी अवॉइड करून 3 वर्षापासून राहतोय पुण्यामध्ये. मुंबईमध्ये आम्हाला आरोची आवश्यकता नाहीये, कारण की पालिकेचं पाणी आता मुंबईत पण काही भागात आहे. 14 वर्ष राहतोय मुंबईत. राईट. पण आमच्याकडे मुंबईला अजूनही नवी मुंबईला राहतो, पाणी हे पालिकेचं पाणी असल्यामुळे, आणि नवी मुंबई भागामध्ये चांगलं पाणी आहे, म्हणून आम्हाला आरोची आवश्यकता नाहीये. सो वेस्टेज नाहीये ड्रिंकिंग वॉटर पॉईंट ऑफ व्ह्यूनी. पुण्यामध्ये अवॉइड केलं बऱ्याचदा, वाईफच्या घरून होतं, म्हणजे तिने पहिल्यापासून आरोचं पाणी वगैरे अवॉइड करत होतो मी. पण आता हे GBS वगैरे आता बऱ्याचदा आलं, न्यूजमध्ये वगैरे येत होतं, म्हणून आम्ही आता आरो फिट केलं. प्रयत्न करतो की जास्तीत जास्त त्याच्यामधलं जे वेस्ट वॉटर असतं ते पण रियूज करावं, काय ना काहीतरी वॉशिंगसाठी किंवा याच्यासाठी. पण जितकी सिरियसनेस आपल्याला आहे, म्हणजे मला आहे, तितकी बाकीच्या फॅमिली मेंबर्सला नाही आहे. मी जिथे ज्यावेळी तिथे असतो त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे टिश्यू जास्त वापरायचा नाही आहे आपल्याला, आणि रियुजेबिलिटीकडे जास्त प्लास्टिक जमा नाही करायचं, स्ट्रॉ वगैरे वापरायचं, पण हे सगळं सिरियसली आपण सांगतो, पण फॅमिली मेंबर्सचं तिकडे कॉन्ट्रीब्युशन तितक्या प्रमाणात येत नाही. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागला का, आणि तुम्ही ह्याचं मग सोल्युशन कसं काढलं? मी नाही यावर सोल्युशन काढू शकलोय, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आमच्या सेटवरती सुद्धा अनेक जणांना हे नाही पटत, किंवा माझ्या घरी सुद्धा काही गोष्टींवरती हे वाद होतात. सो ह्यावरती मला वाटत नाही हे आज चाललंय त्याचं कारणच ते. मला वाटतं सगळे आपण सोल्युशन काढायला अजून त्यावरती पूर्णपणे सक्षम नाही होत. पण माझ्यापुरते बदल मी नक्की करतोय, आणि माझा हा विश्वास आहे, जसं तुला त्या गोष्टी जाणवत आहेत, जसं तुला ते बदल करावेसे वाटतात, तुला बघून इतर 4 जणांना ते वाटणार आहेत, मला बघून अजून 4 जण स्वतःच्या आयुष्यात ते बदल करतात. आय थिंक इट स्टार्ट्स विथ अस. आपण बदल करायला सुरुवात केली पाहिजे. कुठल्याही अपेक्षा इतरांकडनं ठेवणं इज नॉट जस्टिफाईड. म्हणजे तुला खोटं वाटेल, माझ्या आत्ताही बॅगेत तुला एक स्टीलचा तो फोल्डेबल कप सापडेल. आय हॅव स्टॉप्ड कन्झ्युमिंग इन थर्मोकॉल कप्स किंवा प्लॅस्टिक लेअरिंग असलेल्या कप्स मधनं चहा किंवा कॉफी. माझ्याकडे तो कप मी नेहमी कॅरी करतो. तो बघून माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते आवडलं म्हणून ते कॅरी करतायत, पण त्याचा वापर हळूहळू सुरू झालाय. सो आय थिंक तुम्ही स्वतः ते बदल स्वतः इतके आत्मसात केले पाहिजेत की आपोआप तुम्ही शेजारच्याला इन्फ्लुएन्स कराल. ह्यावर काही सोल्युशन मला माहिती नाही. तुझ्या बायकोशी बोलायचा मी प्रयत्न करू शकतो, तुम्ही अख्ख्या फॅमिलीशी त्यांनी काही फरक पडणार असेल तर, पण मला माहीत नाही मोठ्या लेवलला त्यांनी काय फरक पडू शकतो. पण ॲटलिस्ट आपण आत्ता इथे जेवढी लोक आहोत, निदान याचा अवेअरनेस आपल्यामध्ये
जनरेट होऊ देत, आपण एकमेकांशी कनेक्टेड राहू शकतो, आपण एकमेकांना वेगवेगळी सोल्युशन्स प्रोव्हाइड करत राहू शकतो की बाबा हे आहे. जसं खाली मगाशी मी एक स्टॉल बघितला की युज्ड कपडे वापरायला विकतायत ते रिब्रँड करून, विच इज अ फॅन्टॅस्टिक इनिशिएटिव्ह. आपले बरेचसे कपडे आपण एक 10-15 वेळा वापरल्यानंतर किंवा 1 महिना 2 महिने वापरल्यानंतर ते आपण गिव्ह अवे करतो, टाकून देतो किंवा ते रियूज होत नाहीत. असे जे आपण रिसोर्सेस वापरतोय, आणि मी हे करतो माझ्या आयुष्यात, मला अजिबात त्याची काही लाज वाटत नाही किंवा मला त्याचा काही कमीपणा वाटत नाही. मी हे खूप ओपनली करतो की ह्या गोष्टी रियूज करणं किंवा युज्ड गोष्टी वापरणं, रिफर्बिश्ड गोष्टी वापरणं, रिसायकल्ड गोष्टी वापरणं. आय थिंक इट्स नेसेसरी. आपण ते केलं पाहिजे आणि ते आपण करणं गरजेचं आहे. स्वतः पुरतं करायला लागल्यानंतर मला वाटतं हळूहळू होतील लोक इन्फ्लुएन्स. नाही झाली तर मग तो तुझा पर्सनल लेवलचा इश्यू असेल. बट आय अंडरस्टँड तू काय म्हणायचा प्रयत्न करतोयस. अनफॉर्च्युनेटली आय डोंट हॅव द सोल्युशन फॉर इट सगळ्यांसाठी. ओके. घरी गेल्यावर असं सांगायचं की सुयश त्याच्या घरी हे सगळे, त्याच्या घरचे सगळे लोक असंच करतात आणि फिल्म इंडस्ट्रीतले लोक आजकाल खूप असं कॉन्झर्व करायला लागलेले आहेत, असं बिंदास सांगून हा टाकायचं. बिंदास आमच्या नावावर बिल फाड, माझ्या नावावर तर बिंदास फाडू शकतो. ठीक आहे सर. दुसरा प्रश्न तुम्हाला आहे सर, सारंग सरांना, की आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटबद्दल बोललात. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या बद्दल पेपरमध्ये बऱ्याचदा येतं, तुमचं नाव असतंच त्याच्यामध्ये, पण ते बऱ्याचदा असं पण ऐकायला येतं की तो प्रोजेक्ट जो आहे तो साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या लाईन्सवरती आहे. तर जेव्हा तो प्रोजेक्ट झाला होता आणि ज्याचं एक्झाम्पल ते लोक वारंवार देत आहेत, तर त्या प्रोजेक्टच्या वेळी पण इतके प्रोटेस्ट झाले होते का, आणि ते प्रोटेस्ट कितपर्यंत जाऊन ते कितपर्यंत इन्फ्लुएन्स करू शकले त्यावेळच्या सरकारला? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. बेसिकली साबरमती, बी कम्फर्टेबल. साबरमती आणि मुळा मोठा या 2 अत्यंत भिन्न प्रकारच्या नद्या आहेत. त्यामुळं जसे 2 वेगवेगळ्या माणसांना एकच औषध लागू शकत नाही किंवा त्याचे डोसेस वेगवेगळे द्यावे लागतात, तसंच आहे हे. साबरमतीला त्यावेळेला तिथून लोकांच्या विस्थापनाचं खूप मोठी अडचण होती आणि त्यांना लांब कुठंतरी नेऊन सेटल केलं. ते लोक अतिशय अनहॅपी आहेत त्या बाबतीत, आणि त्या बाबतीत खूप मोठी मूवमेंट झाली होती. आणि दॅट वॉज द फर्स्ट रिव्हरफ्रंट डेकोरेशन प्रोजेक्ट इन इंडिया, साबरमती. आणि साबरमतीचीच कॉपी पेस्ट पुण्यात होतं आहे. आता मुळात साबरमती ही नदी जी आहे त्याला इमिजिएट अपस्ट्रीमला डॅम जो आहे पहिला, धरोई म्हणून आहे डॅम, तो 130 किलोमीटरवर आहे. वेरॅज पुण्यामध्ये मुळा मोठा नद्यांवर हार्डली 25-30 किलोमीटरमध्ये 7 डॅम्स आहेत. खडकवासला, पांचेत, वरसगाव, टेमघर, कासारसई, मुळशी आणि पवना. हे 7 डॅम्स 30-40 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. दुसरं, साबरमतीची एक तर साबरमतीमध्ये स्वतःचं पाणी नाही आहे, ते कॅनॉलमधून नर्मदेचं पाणी आणून सोडलेलं आहे, हा भाग वेगळा. तिथलं पावसाचं प्रमाण कमी आहे, इथं पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि ह्या सगळ्या नद्या म्हणजे आपल्याकडे पुण्यात प्रवेश होतात त्यावेळेला अतिशय हॉट टेम्पर्ड आहेत नद्या. 2019 साली आपण बघितलं आंबेलोड्याने काय स्वरूप धारण केलं होतं. 25-26 लोकांचा बळी गेला. ती ट्रेजर पार्क म्हणून सोसायटी आहे, त्यांच्या बेसमेंटमध्ये 300-400 गाड्या स्क्रॅप कराव्या लागल्या वगैरे. तर इथल्या नद्या वेगळ्या आहेत, साबरमती वेगळी आहे, दोन्हीला एका पद्धतीनं करून चालणार नाही आहे. आणि मुळात आता मी स्पेसिफिक पुण्याच्या प्रोजेक्टबद्दल बोलतो. ह्या प्रोजेक्टमध्ये नद्यांची रुंदी 40% कमी केली जाते. आता नदीची जर रुंदी कमी केली तर त्याला पाण्याची पातळी तिथली वाढेल का खाली जाईल? सिंपल गोष्ट आहे. पाऊस तेवढाच पडणार, धरणं भरली की विसर्ग हा सोडावाच लागणार. त्यामुळं जर नदीची रुंदी कमी केली तर पाण्याची पातळी पूर पातळीवरती जाईल का खाली येईल? सिंपल गोष्ट आहे, हे लहान मूल सुद्धा सांगेल. परंतु असं असताना सुद्धा या सगळ्या निसर्ग नियम जे आहेत, सी लॉ ऑफ नेचर प्रिव्हेल्स ओव्हर मॅनमेड लॉ, असा माझा विश्वास आहे. परंतु दुर्दैवाने प्रशासनाचा तसा विश्वास नाही आहे. त्यांना वाटतं की त्यांनी केलेले नियम हे निसर्गाने पाळले पाहिजेत, हा त्यांचा दृढ समज आहे. त्यामुळं त्यांचं म्हणणं असं आहे आणि या प्रकल्पाच्या सल्लागाराचं म्हणणं असं आहे की नदीची रुंदी कमी केल्यानंतर पूर पातळ्या खाली जातील. आत्ता आपण 25 जुलै 2024ला बघितलं की खूप मोठे पूर आले होते रिलेटिव्हली, आणि त्यावेळेला खडकवासला धरणातून फक्त 35,574 क्युबिक फीट पर सेकंद एवढा प्रवाह सोडला होता. यात सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे.
खडकवासल्याची विसर्ग क्षमता आहे 1,00,000चा प्रवाह सोडायची. इतर धरणांमधून सोडलेला नव्हता, तरीसुद्धा बरेच भाग पाण्याखाली गेले. म्हणजे हा जो काही प्रकल्प आहे त्याला आम्ही विरोध तर करणार, शेवटपर्यंत विरोध करू, नक्की करू. परंतु ही पुण्यामध्ये पूर येण्याची शाश्वत व्यवस्था आहे हा प्रकल्प. म्हणजे त्या प्रकल्पाच्या बाबतीत कोणालाही काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर अवश्य विचारा. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी डेफिनेटली शेअर करेन. अली सरांना पण हे पूर येण्याची शाश्वत व्यवस्था आहे, खूपच उत्तम त्या प्रोजेक्टला काय आपण निवडून दिलेल्या राजकारण्यांचा, आपल्यावर कुशासन करणाऱ्या दुःशासनांचा, ठेकेदारांचा, आपला सोडून. तुम्ही राम नदीच्या काठी राहता, मी मुठा नदीच्या काठी राहतो, त्यामुळं आपला पहिला बळी जाणार आहे याच्यात. सर मला एक प्रश्न होता. निषाद सेवेकरी मी. आता आपल्याला माहिती आहे की हे जे यांचं STPचं जे कॅल्क्युलेशन आहे पुण्यातल्या सुएज ट्रीटमेंट प्लांटचं, हे पुरेसं नाही. हे पुढचे अनेक वर्ष पुरेसं नाही आहे असं आपण कॅल्क्युलेशननी दिसतंय की हे काही होऊ शकणार नाही आहे. तर आता आम्हाला प्रत्येक वेळेस गिल्ट वाटली पाहिजे का, किंवा जाताना, किंवा हे कुठं जात आहे आमचं, असं म्हणजे अगदी प्लेन प्रश्न आहे हा. आणि याला पर्याय काय आहे, म्हणजे कसं काय आम्ही हे अवॉइड करायचं? डिमांडच नको. निषादने काढलेला मुद्दा, त्याच्यातले आकडे जे आहेत ते भयानक आहेत. ते आकडे मी थोडे शेअर करतो. आपण धरणांमधून 1732 MLD पाणी उचलतो, म्हणजे 17 मिलियन लिटर्स पर डे. 1732. त्याच्याशिवाय ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन आहे 310 MLDचं. म्हणजे आपलं डेली आपण जे पाणी वापरतो ते 2042 MLD वापरतो. शासकीय म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड थोडंफार 2-4% इकडं तिकडं असेल. आपण जे पाणी कन्झ्युम करतो त्याच्यातल्या 80% पाण्याचं वेस्ट वॉटर म्हणून कन्व्हर्जन होतं. म्हणजे आपलं 1636-35 MLD हे आपलं सुएज जनरेशन आहे. 1,500 MLD गृहीत धरू आपण घटकाभर. आपली आत्ताची सुएज ट्रीटमेंट कपॅसिटीची जी आहे किती असेल तुमचा अंदाज आहे? चल मला मी प्रश्न विचारतो, कोणी सांगा किती असेल आपली आत्ताची STP कपॅसिटी, क्षमता? सॉरी, अजून कोणी? 477 MLD. म्हणजे आपण 30% सुएज पण आपण जे निर्माण करतो ते ट्रीट करत नाही आहोत. आणि आता ते जायका म्हणून प्रोजेक्ट 10 वर्षापूर्वी येणार होतं, त्याची आपल्याला घाई नाही आहे. आपल्याला घाई या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची आहे. ते जायकाचं प्रोजेक्ट 900 कोटीचं 2000 कोटीच्या आसपास आता पोचलेलं आहे. परंतु त्याच्या अंडर जे काही STPs आपण तयार करणार होतो ते अजूनही पूर्ण झालेले नाही आहेत. आणि ते STPs पूर्ण झाल्यानंतर आपली STPची क्षमता जी आहे पुण्यातली ही 1005 MLD पर्यंत पोचणार आहे. म्हणजे प्रोव्हायडेड ते 100% एफिशियन्सीनी काम करायला लागले तर 1005 MLD. त्यामुळं आपली भविष्यातली STP कपॅसिटी आणि आत्ताचं सुएज जनरेशन आत्ताचं याच्यातच 729 MLDचा म्हणजे 62,900 टँकर्स पर डे प्रतिदिन एवढा डेफिसिट आहे. आणि हे सगळं रॉ सुएज आपण मुळामुठा नद्यांमध्ये सोडतो. हे सुएज असंच वाहत खाली जातं, भीमेला जातं, उजनीत जातं आणि तिथे प्रचंड रोगराई पसरली आहे. त्याला आपण जबाबदार आहोत. मी तर त्या लोकांना म्हणतो की तुम्ही या आणि पुणे सोलापूर रस्ता बंद करा. तिथे ग्राउंड वॉटर पोल्यूट झालेलं आहे. तिथे जनावरांमध्ये अनेक रोग झालेले आहेत. तिथे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे रोग आहेत. तिथले इथे फिशिंग कम्युनिटी जे आहे की जे पूर्वी तिथलंच उजनीतलंच पाणी प्यायचे, त्यांना घरून फिशिंगला जाताना बाटल्या घेऊन जाव्या लागतात पाण्याच्या. त्यांना स्किन डिसीजेस अनेक झालेले आहेत. त्यांच्या पायावर वगैरे फोड आलेले आहेत. तिथे इम्पॉर्टन्सीचं प्रमाण खूप मोठं वाढतं आहे. नॉट ओन्ली इन ह्युमन्स बट कॅटल ऑल्सो. ह्याला जबाबदार कोण आहे? आपण जबाबदार आहोत. आपण डोमेस्टिक सुएज पुण्याचं PMCचं जातं आणि PCMCकडून इंडस्ट्रियल एफ्लुएंट होतं. गुगलच्या इमेजेस बघितल्या तर कित्येक इमेजेस अशा दिसतात की मुळा नदी काळ्या रंगाची येते, मुठा नदी पिवळ्या रंगाची येते,
आणि संगमापाशी तो कलर मिक्स होऊन पुढे जात असतो. अत्यंत भीषण परिस्थिती आहे. सम ऑफ द मोस्ट पोल्युटेड रिव्हर्स बिकॉज ऑफ अस, बिकॉज ऑफ आवर ॲडमिनिस्ट्रेशन. आणि ह्याची जबाबदारी जोपर्यंत आपण स्वीकारत नाही ना, तोपर्यंत परिस्थितीत बदल सामान्य माणसाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सी, माझ्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात 3 फेजेस असतात: लर्न, अर्न अँड रिटर्न. लर्न ही जी फेज असते ही आयुष्यभर चालू राहते. रिटर्न ही जी फेज आहे ही एका काळात सुरू होते आणि कित्येक जणांची हीच फेज शेवटपर्यंत चालू राहते. ते आयुष्य परिपूर्ण आहे असं मी म्हणणार नाही. कुठंतरी लवकरात लवकर अर्न ही फेज थांबवून आपण रिटर्न या फेजमध्ये ज्यावेळेला आपला प्रवेश करतो त्यावेळेला आपलं जीवन, आपलं आयुष्य कारणी लागायला सुरुवात होते. आणि ही इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, नॉट कोण तुझा तो जेफ बेझोस. हां, तर ते लोक नाही, जो माणूस अर्न ही फेज थांबवतो, ही इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. हॅलो सर, माझे 2 प्रश्न. मगाशी या मुलांनी जे विचारलं ना की साबरमतीमध्ये आंदोलनं किंवा विरोध आणि त्याचा काय त्याच्यावरती परिणाम येऊ शकला, तर ते मला वाटतं थोडंसं तुम्ही प्लीज सांगावं. ते आलं नाही मगाशीच्या उत्तरात. हा एक प्रश्न. आणि दुसरं, आत्ता जे तुम्ही सांगितलं की ते होतं आहे जायका वगैरे वगैरे, आणि मीन व्हाईल आपलं सगळं पाणी असंच जात राहणार आहे वगैरे, पण मग आपण ह्याच्या टेम्पररी फेजमध्ये ह्याच्यामध्ये काही करू, अपुरा आहे त्याला आपण काही करू शकणार का? जरा पुढचा म्हणजे सतत ऑनेस्टली स्पीकिंग, साबरमतीच्या आंदोलनाचे डिटेल्स मला माहिती नाही आहेत. म्हणजे तिथे फक्त विस्थापितांच्या बाबतीत खूप मोठी आंदोलनं झाली होती. अजूनही त्या संदर्भात प्रयत्न चालू आहेत. परंतु साबरमतीचं पाणी जे आहे, तिथलं जे काही सुएज जे आहे, तिथं वासना म्हणून एक बराज बांधलेला आहे. थोडी मी ती डिटेल्स शेअर करतो. ते डाऊनस्ट्रीमला अहमदाबादच्या म्हणजे शहराच्या काठावरच तिथे वासना म्हणून एक बराज बांधलं आहे. आणि साबरमती ही वाहती नदी नाही आहे, ती नदीच नाही आहे, कारण ते पाणी वाहत नाही, ते स्टॅग्नंट आहे. आणि पुण्यात सुद्धा 4 बराजेस होणार आहेत, 4 धरणं बांधली जाणार आहेत. एक गरवारे कॉलेजच्या मागे, एक कसपटे वस्ती म्हणून आहे पिंपरी चिंचवडच्या बाजूला, एक आपलं बंड गार्डनच्या इथे, आणि डाऊनस्ट्रीमला अजून एक कोंढव्याच्या तिथे. अशी 4 बराजेस बांधून या नद्यांचं पाणी थांबवलं जाणार आहे. मी त्या सोशल एज्युटेशनच्या बाबतीत मला जास्त माहिती नसल्यामुळे मी बोलू शकत नाही. परंतु हे पुण्यातल्या ज्या काही नद्या आत्ता वाहतात त्या पण वाहत्या राहणार नाही आहेत. हा एक विषय. आणि तुमचा पुढचा काय भाग होता? सांडपाण्याचा. हां हां, या गोष्टी एकदम याच्यात फरक पडणार नाही आहे. हे एवढे मोठे प्रश्न आहेत, एवढे डीप रूटेड प्रश्न आहेत की याच्यात नागरिक, प्रशासन या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केल्याशिवाय, राजकारणी या सगळ्यांनी येऊन एका दिशेने प्रयत्न सुरू केले तर हळूहळू फरक पडायला सुरुवात होईल. आपण फॉर एक्झाम्पल शहरांमध्ये, मेट्रोमध्ये पर पर्सन पाण्याची रिक्वायरमेंट किती असते? ते 150 LPD लिटर पर पर्सन पर डे. आपण खडकवासल्यातून 329 लिटर पर पर्सन पर डे पाणी उचलतो. पुण्याच्या अख्ख्या पॉप्युलेशन गृहीत धरलं तरी 329 म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाणी आपण उचलतो. पाणी जेवढं जास्त उचलतो तेवढं पाण्याचं कन्झम्पशन जास्त होतं. कन्झम्पशन जेवढं जास्त होतं तेवढं, अर्थात याच्यातला लिकेजेसचा वगैरे भाग सोडून देऊ आपण, कन्झम्पशन जेवढं जास्त होतं तेवढं सुएज जास्त जनरेट होतं, वेस्ट वॉटर जास्त जनरेट होतं. परंतु आपण आपल्या STPची जी कपॅसिटी, जी कॅल्क्युलेशन करताना महानगरपालिका धरते, ती 135 लिटरच्या 80% म्हणजे काहीतरी 108 लिटर का 100 तेवढीच पर पर्सन
वेस्ट वॉटर जनरेट होईल अशी ती कपॅसिटी धरते. प्रत्यक्षात आपण जवळजवळ 200 लिटर पर पर्सन स्वेज जनरेट करतोय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत करेक्ट होत नाहीत तोपर्यंत परिस्थिती भीषण असणार आहे. याच्यावर एक सोपा उपाय असा आहे, सगळ्यात सोपा, पुण्याहून दुसरीकडे कुठेतरी राहायला जायचं. पुढे सुयश, मला असं विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला क्लायमेट ॲक्शन करणं किंवा पर्यावरणाचं काहीतरी काम करणं हा एक एलिटिस्ट लोकांचं काम आहे असं आत्तापर्यंत लोकांना वाटत होतं. पण ते तसं नसून तुझा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यावर काय, आणि इथे जमलेल्या सगळ्यांना यू कॅन, व्हॉट यू कॅन डू राईट नाव फॉर द एन्व्हायरमेंट, अशा कोणत्या ॲक्शन्स तू? ॲक्शन्स मगासपासून बोललोच आहे बऱ्याचशा. सो त्याच ॲक्शन्स आहेत. मला वाटतं आपण रोज जे काही कन्झ्युम करतोय सकाळी उठल्यापासनं ते मेजर करून कन्झ्युम करणं आणि ते खरंच कन्झ्युम करणं त्यावेळेला गरजेचं आहे की नाही याचं कॅल्क्युलेशन करणं. दुसरं आपला कार्बन फूटप्रिंट सतत ट्रेस करणं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी. मगासपासून मला प्रश्न पडलाय की एवढे लाईट्स का लावलेत आपण इथे स्टेजवरती. आपण एवढ्या या गोष्टींबद्दल बोलतोय आणि इतके लाईट्स आहेत या स्टेजवरती. जो एक लाईट फ्लिकर होतोय, आय थिंक कार्यक्रम सुरू आहे तेव्हापासून तो फ्लिकर होतोय. कोणी तो बंद करायचे कष्ट घेतले नाहीत. त्या फ्लिकर होणाऱ्या लाईटला जास्त इलेक्ट्रिसिटी लागणार आहे, ते कनेक्टेड असेल, बरोबर. सो ह्या गोष्टी आपण डेली आचरणात का नाही आणत आहोत किंवा का नाही आणल्या जात आहेत ह्याचा विचार केला पाहिजे. तो विचार आला की आपोआप त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाईल. आणि हे मला कधीच मान्य नव्हतं किंवा पटलं नाही की कुठल्या तरी एलिटिस्ट कम्युनिटीने कुठल्या तरी गोष्टींबद्दल ऑब्जेक्शन्स घेतली पाहिजेत किंवा त्याच्याबद्दल काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. इव्हेंच्युअली सगळेच सफर होणार आहेत. आणि आम्ही नेहमी, मी हे नेहमी मानतो, जंगल इकोसच्या आमच्या अख्ख्या टीमला मी हे सतत सांगत असतो की पर्यावरणाला आपली गरज नाहीये, नेचरला. थँक्यू. ते बंद, अच्छा मला वाटलं मी बोललो म्हणून बंद केलं की इलेक्ट्रिसिटी, पण त्यांनी परत चालू केलं. पण पर्यावरणाला आपली गरज नाहीये, नेचरला आपली गरज नाहीये. ह्या पूर्वी 4 मास एक्सटिंक्शन्स होऊन गेलेली आहेत. पृथ्वी काही बंद पडली नाही. ह्या पुढचं जे एक्सटिंक्शन प्रेडिक्टेड आहे ते ह्युमन मॅनमेड असणार आहे, असं अँथ्रोपोजेनिक असणार आहे असं म्हटलं जातं, जे आपल्यामुळेच एक्सटिंक्शन येणार आहे आपलं. सो आपल्याला गरज आहे हे सगळं वाचवण्याची, आपल्या सर्व्हायवलसाठी, आपल्या पुढच्या जनरेशनसाठी किंवा आपल्या स्वतःच्याही सर्व्हायवलसाठी हे गरजेचं आहे. पृथ्वीला अजिबात आपली गरज पडली नाही. पृथ्वी एकदा रिसेट बटन मारेल आणि आपण सगळे वाईप आउट होऊ. इतकी कॅपेबल आहे पृथ्वी. नेचर समोर आपण कोणीच नाही होत. आपण लिटरली वी आर व्हेरी मायन्यूट, वी आर जस्ट व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ द नेचर. सो हे जाणवलं पाहिजे. हे ज्या दिवशी हिट होईल तेव्हा लक्षात येईल की बाई आपण वाचवणारे कोणी नाही होत. मला नेहमी हे ऑब्जेक्शन असतं की सेव्ह एन्व्हायरमेंट, सेव्ह मदर अर्थ. शी डझंट नीड अस, वी नीड हर. We need the resources, we need the natural air, we need the pure water, we need all this for our survival. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. सो हे सांगणं पहिलं बंद केलं पाहिजे अगदी शाळेपासून की तुम्ही पृथ्वीला वाचवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. हे सांगणं पहिलं बदललं पाहिजे. तुम्ही स्वतःला वाचवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, पृथ्वी नाही घेणार आहे. हे लक्षात आलं पाहिजे. पर्स्पेक्टिव्ह, हा पर्स्पेक्टिव्ह मला वाटतं खूप गरजेचा आहे. मी तर तू म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणेन की अर्थ विल बी अ हॅपियर प्लॅनेट विदाउट ह्युमन्स, फॉर शुअर, डेफिनेट. आणि आजचं जर बघितलं तर खरोखरीच म्हणजे मला दुःख होतं त्याचं. कधी मला झोप लागत नाही, झोपेच्या गोळ्या घेतो मी रोज. इतके म्हणजे हे पाहिलं डोक्यात विचारच थांबतच नाहीत. ऍक्शन आता प्रत्येकाने वेगवेगळी घ्यायची. ज्यावेळेला म्हणजे एखादा जवान फ्रंटवर लढत असतो त्यावेळेला तो एकटाच लढत नसतो, त्याच्यामागे सपोर्टिंग सिस्टीम खूप मोठी असते. आणि तशीच आपली समाजव्यवस्था आहे. इनफॅक्ट आपल्याला आवश्यक काय आहे तर वी नीड टू बी व्हेरी ऑनेस्ट, प्रामाणिकपणे राहायचं. आणि जगात सगळ्यात तुटणारी गोष्ट कुठली असेल, सगळ्यात जास्त वेळा तुटणारी गोष्ट कुठली असेल? नाही, पुण्यातले सिग्नल. आणि ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट मधले सिग्नल हे जगात सगळ्यात तुटतात जास्त रोज. आणि असं का होतं? आपण कुठेतरी सिग्नल तोडतो ना, आणि किंवा मागचा हॉर्न सारखा वाजवतो म्हणून आपण बाजूला होतो, चल रे भाऊ जा तू. काय बाजूला व्हायचं? आपण माझं काय म्हणणं आहे, आपले अधिकार जे आहेत ना, केवळ माहिती असणं हे सफिशियंट नाही आहे. ते अधिकार आपण गाजवणं
गाजवणं म्हणजे अगदी ढोल बडवून नाही, परंतु ते इम्प्लिमेंट करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याला कधी कधी थोडं धैर्य लागतं, नो प्रॉब्लेम. एकदा ते धैर्य गोळा केलं की समाज आपल्या मागे उभा राहायला लागतो. डोंट वरी अबाउट इट. अजिबात भ्यायचं नाही कोणी समोर असलं तरी. तर हे जास्त महत्त्वाचं आहे. ही तुमच्या पिढीनं, आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की आमच्यापेक्षा तुमची पिढी जास्त जागृत आहे. नवीन पिढी जी आहे ही जास्त जागृत झालेली आहे. मे बी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा परिणाम असेल किंवा काय जे काही असेल ते. पण हे खरोखरीच फार महत्त्वाचं आहे. बी फिअरलेस, बी ऑनेस्ट, अँड यू विल बी सक्सेसफुल, यू विल बी सॅटिस्फाईड. आपण किती डॉलर्स मिळवतो हे महत्त्वाचं नाही आहे, किती रुपये मिळवतो हे महत्त्वाचं नाही आहे. आपण किती शुद्ध हवा घेतोय, आपण किती निसर्गाशी जवळचं नातं बांधलेलं आहे, याच्यात आपल्या आयुष्याचं यश सामावलेलं आहे. अगदीच उत्तम. फक्त शेवटी जाण्यापूर्वी दोघांनाही काही आव्हान यांना करायचं असेल की काय त्यांनी करावं तर? नाही, मी आव्हान म्हणजे मी असं का विचारतो, कारण दिस इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन जनरेशन. नाही, मी आव्हान म्हणण्यापेक्षा मी याचना करतोय. कारण आवर जनरेशन हॅज स्पॉइल्ड दिस प्लॅनेट. तेव्हा मला तसं करण्याचा नैतिक अधिकार नाही बट वी कलेक्टिव्हली मी तुम्हाला विनंती करतो किंवा याचना करतो म्हणा लागलंच तर, की बी ऑनेस्ट, बी फिअरलेस आणि बी सक्सेसफुल, बी हॅपी. पण नाही, मला सर जे बोलले ते अगदीच आय रेझोनेट विथ इट. पण मला एवढंच सगळ्यांना इतकंच सांगायचं आहे किंवा इतकीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आत्ता जसं सर म्हणाले तसं खरंच आपल्या देशाचा GDP वाढवण्यात आपलं किती कॉन्ट्रीब्युशन आहे, ह्यापेक्षा भारत बायोडायव्हर्सिटीनी किती रिच आहे याची जाणीव होऊन ती प्रोटेक्ट करायला आपण काय काय करू शकतो ह्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत कुठल्याही इंडस्ट्रीतल्या कुठल्याही मुलांनी. कारण इतकी बायोडायव्हर्सिटी जगात कुठे नाही आहे आणि ती कन्झर्व करायला जर प्रत्येक आपल्याकडे, सर मगाशी सरांचं हे चालू होतं तेव्हा ते पॉप्युलेशन ॲडव्हान्टेज म्हणून म्हणाले, ते मला इतकं आवडलं की आपल्याकडे पॉप्युलेशन सुद्धा वाढतंय. सो वी हॅव मोर नंबर ऑफ पीपल टू कन्झर्व दिस बायोडायव्हर्सिटी इन करेक्ट वे इफ एज्युकेटेड करेक्टली. सो कुठल्याही फील्डमधले असा तुम्ही, मी ॲक्टिंग सांभाळून हे करायचा प्रयत्न करतोय. सो कोणालाही हे जमू शकतं, कुठलंही फील्ड असू देत. तुमच्या फील्डमध्ये काम करताना तुम्ही आपल्या आजूबाजूचं परीघ किती वाचवायचा प्रयत्न करताय नेचर पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ते खूप गरजेचं आहे. त्याबद्दलचं अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. सो माझ्या मते खूपच मॅच्युअर लेवलला हे डिस्कशन झालं सगळं. आणि PICचं मुळात खूप जास्त धन्यवाद. कारण एवढं मुक्तपणे पर्यावरणाबद्दल दिवसभर संवाद करू देणं, तो संवाद फुलवणं हे खूप कमी ऑर्गनायझेशन्सनं जमू शकतं आणि PIC ते सातत्याने करत आली आहे. सगळ्या श्रोत्यावर्गाचाही धन्यवाद आणि सारंग सर आणि सुयश तुमचंही फारच जास्त धन्यवाद. थँक्यू. And with that, we come to an end of an incredible day. A huge thank you to all the speakers, panelists, judges, participants, and chief guests. But most importantly, to the young minds who will lead the change. The fight against climate change doesn't end here, it starts here. And together, we can. Thank you.